12वीचं वर्ष, करिअरचं दडपण, परीक्षांची भीती आणि घराचं स्वप्न. पण माझ्या आयुष्यात अभ्यासाच्या पुस्तकांपेक्षा एका जोडी डोळ्यांची आणि एका मादक सुगंधांची जास्त चर्चा होती. आमच्या कॉलेजच्या त्या खडूस मॅडम, ज्यांच्या पावलांच्या आवाजाने अख्खा वर्ग शांत व्हायचा, त्याच मॅडम आज माझ्यासमोर एका काळजाचा ठोका चुकवणाऱ्या ब्लॅक गाऊनमध्ये उभ्या होत्या. त्यांच्या त्या रेशमी स्पर्शानं माझ्या अंगात शहाऱ्यांचा महापूर आला होता. एका सामान्य विद्यार्थ्याने आपल्या कडक शिक्षिकेला दिलेल्या त्या एका चिठ्ठीने आमचं आयुष्य कसं बदलून टाकलं, हा गुप्त रोमॅन्स आणि त्या रात्रीचा घडलेला तो थरार जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत पहा. माझं नाव संकेत, 18 वर्षांचा, व्यायामाची आवड असलेला एक मध्यमवर्गीय मुलगा. जिममध्ये तासनतास घालवल्यामुळे माझं शरीर एखाद्या पैलवानासारखं नसलं तरी खूप सुडौल आणि मजबूत होतं. रुंद छाती आणि कमवलेला बांधा त्यामुळे मी माझ्या वयापेक्षा थोडा जास्त मोठा वाटायचो. आमच्या कॉलेजमध्ये मिसेस वाघ नावाच्या मॅडम होत्या. साक्षात सौंदर्याची खाण. त्या जेव्हा वर्गात यायच्या तेव्हा त्यांच्या साडीचा पदर, त्यांच्या हातातील त्या काचेच्या बांगड्यांचा आवाज आणि त्यांच्या अंगातून येणारा तो मंद मंद मोगऱ्याचा सुगंध आम्हाला वेड लावायचा. पण त्या जितक्या सुंदर होत्या तितक्यात कडक शिस्तीच्या होत्या. वर्गात पिनड्रॉप सायलेन्स असायचा. त्यांच्यासमोर नजर वर करून बघायची कोणाची हिंमत नसायची. पण मी मात्र त्यांच्या त्या साडीतील मादक हालचालींवर आणि त्यांच्या बोलण्याच्या ढंगावर पूर्णपणे फिदा होतो. असे 4-5 महिने गेले. माझं लक्ष अभ्यासात कमी आणि मॅडमच्या साडीच्या नक्षीकडे जास्त असायचं. मॅडम तरुण होत्या, दिसायला अप्सरा होत्या, पण त्यांच्या आयुष्यात नक्कीच एक पोकळी असावी असं मला नेहमी वाटायचं. शेवटी एका रात्री मी ठरवलं, आता शांत राहून चालणार नाही. मी एक कोरा कागद घेतला आणि माझं मन त्यावर ओतलं. मी लिहिलं, मॅडम तुम्ही मला खूप आवडता. तुमच्या सौंदर्याने मला वेड लावले. मला माहीत आहे हे चुकीचं आहे, पण माझ्या भावनांवर माझा ताबा नाही आहे. जर तुम्हाला हे मान्य असेल तर उद्या फळ्यावर तारीख लिहा. खाली नाव न टाकता मी ती चिठ्ठी घडी करून ठेवली. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये माझी अवस्था सांगता सोय नव्हती. काळजाची धडधड इतकी जोरात होत होती की बाजूच्या मुलांनाही ऐकू जाईल असं वाटत होतं. संधी मिळताच मॅडमच्या केबिनमध्ये कुणी नसताना मी ती चिठ्ठी त्यांच्या टेबलाच्या फाईलखाली ठेवून दिली आणि मी तिथून पळ काढला. थोड्या वेळाने मॅडम त्यांच्या केबिनमध्ये गेल्या. मी खिडकीतून चोरून बघत होतो. त्यांनी ती चिठ्ठी वाचली. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते. कधी राग तर कधी आश्चर्य. त्या शांत बसून काहीतरी विचार करू लागल्या. त्यांनी एक लाल पेन घेतला आणि चिठ्ठीच्या मागे काहीतरी लिहिलं. त्या बाहेर गेल्यावर मी पुन्हा केबिनमध्ये धाव घातली. चिठ्ठीवर लिहिलं होतं, कोण आहेस तू? नाव सांगायचं धाडस आहे का? माझं डोकं चक्रावून गेलं. आता काय करायचं? नाव सांगितलं तर रस्टिकेट होण्याची भीती होती आणि नाही सांगितलं तर ही संधी जाणार होती. मी धाडस केलं आणि त्याखाली माझं नाव लिहिलं, संकेत. पुढच्या दिवशी मॅडम नेहमीप्रमाणे वर्गात आल्या. त्यांचा चेहरा आज खूप गंभीर होता. त्यांनी हजेरी घेतली आणि हळूच खडू उचलून त्यांच्या फळ्याच्या कोपऱ्यात त्या दिवसाची तारीख लिहिली. माझा श्वास जणू थांबलाच. त्यांनी तारीख लिहिली होती. त्याचा अर्थ त्यांना माझा प्रस्ताव मान्य होता की ही कुठंतरी मोठी प्रतीक्षा किंवा शिक्षा देण्याची सुरुवात होती. लेक्चर संपल्यावर मॅडमनी पुन्हा घोळक्यात मला खुणेने बाजूला बोलावलं. संकेत, हे सगळे काय आहे? त्यांनी अतिशय धीम्या आवाजात विचारलं. मी थरथर कापत होतो. पण अचानक त्यांच्या ओठांवर एक मंद स्मित आलं. त्या जवळ आल्या, इतक्या जवळ आल्या की त्यांच्या श्वासांची ऊब मला जाणवत होती. त्या म्हणाल्या, अरे वेड्या, मनात होतं तर आधीच सांगायचं ना. कशाला इतके दिवस चोरून बघत होतास? उद्या रविवार आहे, दुपारी 3 वाजता माझ्या घरी ये. पत्ता मी तुला व्हॉट्सअप करते. माझ्या शरीरात जणू रक्ताऐवजी विद्युत प्रवाह धावू लागला. मॅडमचं हे रूप माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. पण मला काय माहीत होतं, उद्याच्या त्या भेटीत माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि मादक वळण येणार होतं. मैत्री आणि प्रेमाच्या पलीकडचं एक नातं असतं, जे फक्त अनुभवायचं असतं. संकेत जेव्हा रविवारी दुपारी 3 वाजता मॅडमच्या दारावर उभा राहिला, तेव्हा त्याचं हृदय एखाद्या रेल्वेच्या इंजिनासारखं धावत होतं. त्याने बेल वाजवली आणि दार उघडलं.
समोरचा नजारा पाहून संकेतचे डोळे विस्फावले गेले. कॉलेजमध्ये साडीत दिसणाऱ्या शिस्तप्रिय मॅडम आज एका अशा अवतारात होत्या, जो पाहून कोणताही पुरुषाचा संयम सुटावा. नेम नेमकी काय झालं का नेमकं काय झाली त्यांची पहिली भेट आणि त्या बंद खोलीत त्यांच्यात कोणता संवाद झाला, चला जाणून घेऊया. मी मॅडमच्या घराबाहेर उभा राहिलो. रविवारी दुपारी ती शांत वेळ आणि त्याच माझ्या मनात चाललेलं वादळ. दार उघडलं आणि समोर मिसेस वाघ उभा होत्या. पण त्या मॅडम वाटत नव्हत्या. त्यांनी एक अतिशय पातळ जांभळ्या रंगाचा रेशमी गाऊन घातला होता. त्यांचे लांबसडक केस मोकळे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर कॉलेजमधला तो कडकपणा नव्हता. "ए संकेत, आत ये. कशाला इतका घाबरतोयस?" त्या हसून म्हणाल्या. त्यांच्या आवाजात एक वेगळीच मोहिनी होती. मी आत शिरलो. घरामध्ये मोगऱ्याच्या अगरबत्तीचा आणि मॅडमच्या अंगातील परफ्यूमचा एक अस्त्रीम मादक सुगंध दरवळत होता. त्यांनी दरवाजा बंद केला आणि कडी लावली. तो कटक असा कडीचा आवाज थेट माझ्या काळजातच भिडला. "काय घेणार, चहा की कॉफी?" त्यांनी विचारलं. मी फक्त त्यांच्याकडे बघतच राहिलो. कॉलेजमध्ये साडीत झाकलेलं त्यांचं ते सौंदर्य आज या गाऊनमध्ये उठून दिसत होतं. त्यांच्या गोऱ्यापान गळ्यावर आणि खांद्यावर पडलेले ते ओले केस मी भारावून गेलो. मी हळूच म्हणालो, "मॅडम, तुम्ही खूपच सुंदर दिसताय. मला तर विश्वासच बसत नाहीये की मी तुमच्या घरी तुमच्या समोर उभा आहे." त्या माझ्या जवळ आल्या. इतक्या जवळ आल्या की त्यांच्या शरीराची ऊब मला जाणवू लागली. त्यांनी त्यांच्या मऊ हात माझ्या हातावर ठेवला. "संकेत, कॉलेजमध्ये मी शिक्षिका असते, पण इथे मी एक स्त्री आहे. तुझ्या त्या चिठ्ठीने माझ्या मनातील स्त्रीची जागा केली आहे, जिला खूप वर्षांपासून कोणी असं प्रेमानं पाहिलं नव्हतं." त्यांच्या या कबुलीने माझा आत्मविश्वास वाढला. मी धाडस केलं आणि त्यांच्या कमरेला हळूच हात लावला. माझा स्पर्श होताच त्या थोड्याशा हारल्या. त्यांच्या अंगावर शहारा आला. त्यांनी आपले डोळे मिटले आणि आपल्या छातीवर डोकं ठेवलं. "संकेत, मला तुझा हा मजबूत बांधा खूप आधीपासून आवडायचा. तू तू जेव्हा वर्गात माझ्याकडे चोरून बघायचास तेव्हा मला ते जाणवायचंच." त्या हळूच कुजबजल्या. त्यांनी माझा हात धरला आणि त्यांच्या बेडरूममध्ये नेलं. तिथे मंद निळा प्रकाश होता. त्यांनी हळूच माझ्या शर्टची बटन उघडायला सुरुवात केली. त्यांचे थरथरणारे हात आणि त्यांच्या डोळ्यातील ती ओढ पाहून माझ्या शरीरात एक रक्ताऐवजी लावा धावू लागला. माझी रुंद छाती आणि व्यायामाने कमावलेले स्नायू पाहून त्या थक्क झाल्या. "किती मजबूत शरीर आहे रे तुझं," असं म्हणत त्यांनी आपल्या नाजूक हातांनी माझ्या पाठीवर नखं फिरवली. आम्ही बेडवर बसलो. बाहेरून पक्ष्यांचा आवाज येत होता, पण आत फक्त आमच्या श्वासांची धडधड ऐकू येत होती. मी त्यांच्या ओठांवर माझे ओठ टेकवले. ते पहिले चुंबन इतकं उत्कट होतं की जणू काही दोन तहानलेले जीव एकमेकात मिसळत होते. मॅडमनी इतक्या घट्ट मिठीत घेतलं होतं, जणू त्या मला कधी सोडणार नाहीत. त्या दिवशी मला कळालं, शिस्तीच्या पडद्यामागे एक अत्यंत प्रेमळ आणि मादक स्त्री लपलेली होती. पण आमचा हा रोमॅन्स इतका सोप्पा नव्हता. आम्ही जेव्हा एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो, तेव्हा अचानक दारावर कोणीतरी जोरात थाप मारली. ठक ठक ठक. आमचे दोघांचेही श्वास रोखले गेले. मॅडमचा चेहरा भीतीने पांढरा झाला. यावेळी इथे कोण आलं असेल, त्या घाबरून कुजबुजल्या. जर कुणी आम्हाला या अवस्थेत पाहिलं असतं तर काय झालं असतं. दारावरची ती ठकठक ऐकून मॅडमच्या त्या ताडकन उभ्या राहिल्या. त्यांनी विस्कटलेले केस सावरले आणि अंगावरचा तो रेशमी गाऊन नीट केला. मी बेडच्या कोपऱ्यात श्वास रोखून बसलो होतो. मॅडम खिडकीतून हळूच बाहेर डोकावले आणि त्यांनी सुस्कारा सोडला. "संकेत, घाबरू नकोस, शेजारची काकू आहे. कदाचित काहीतरी वस्तू मागायला आली असेल," त्या दबक्या आवाजात म्हणाल्या. मॅडमने मला बाथरूममध्ये लपायला सांगितलं आणि त्या बाहेर गेल्या. बाहेर त्या काकूंसोबत हसून बोलत होत्या, पण मला इथे आतमध्ये घाम फुटत होता. जर कोणी पाहिलं असतं तर माझं करिअर आणि मॅडमची इज्जत एका क्षणात धुळीला मिळाली असती. 5 मिनिटात मॅडम परत आल्या. त्यांनी दरवाजा पुन्हा लॉक केला. "गेली ती, पण आता आपण अधिक सावध राहायला हवं," त्या माझ्या जवळ येत म्हणाल्या. भीती निघून गेली होती आणि आता पुन्हा त्या एकांतात क्षणाची ओढ लागली होती. काही दिवस उलटले. कॉलेजमध्ये आमची चोरटी नजर भेट सुरूच होती. एके दिवशी अचानक आभाळ भरून आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. कॉलेजला दुपारनंतर सुट्टी जाहीर केली. मॅडमचा गुपित मेसेज आला, "आज मुसळधार पाऊस आहे. घरी कोणी नाहीये. चिंब भिजतच ये."
तुझी वाट पाहते. मी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा मी पूर्णपणे ओलाचिंब होतो. मॅडमनी दरवाजा उघडला. तेव्हा त्यांनी पारदर्शक पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. पावसामुळे त्यांचा पदर खांद्यावरून ओघळला होता आणि साडी त्यांच्या शरीराला चिकटली होती. त्या अशा स्थितीत एखादी जलपरीच वाटत होत्या. "अरे संकेत, किती भिजला आहेस तू?" असं म्हणत त्यांनी एक पांढरा मऊ टॉवेल घेतला. त्या माझे केस पुसू लागल्या. केस पुसताना त्यांचा हात माझ्या गालाला लागला. तो मऊ स्पर्श आणि त्यांच्या भिजलेल्या साडीतून येणारा तो मादक सुगंध मला वेड लावत होता. मी राहावलो नाही. मी त्यांच्या मागून घट्ट मिठीत घेतलं. माझे ओले हात त्यांच्या नाजूक आणि उघड्या कमरेवर फिरू लागलो. त्यांच्या मुखातून एक हलकीसे आवाज निघाला. "संकेत, कोणी बघेल." त्या म्हणाल्या खरं. पण त्यांच्या शरीराची ओळ काही वेगळंच सांगत होती. मी त्यांना उचलून सोफ्यावर बसवलं. खिडकीतून पावसाच्या सरींचा आवाज येत होता आणि त्यात आमच्यातील प्रेमाची आग वाढत होती. त्यांच्या ओल्या ओल्या ओठांचा रस चाखताना मला एक स्वर्गीय सुखाची जाणीव येत होती. त्या रात्री आम्ही बेडमध्ये गेलो नाही, तर हॉलमध्येच त्या पावसाच्या गाण्यावर एकमेकात हरवून गेलो. मॅडमने आपली साडी हळूच वर सोडून दिली. त्यांचा तो गौरवर्धन आणि त्यांचं ते मादक व्यक्तिमत्व कंदिलाच्या मंद प्रकाशात चमकत होतं. मी त्यांच्या नाभीपासून ते गळ्यापर्यंत चुंबनाचा वर्षाव केला. त्या सुख आणि समाधानाचे डोळे मिटून त्या प्रत्यक्ष क्षण अनुभवत होत्या. "तुझ्या या मजबूत बाहूंमध्ये मला सुरक्षित वाटते संकेत." आज माझ्या कानात हळूच कुजबुजल्या. पण सुखाचे ते क्षण अल्पजीवी ठरले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजला गेलो, तेव्हा माझ्या डेस्कवर एक निनावी चिठ्ठी मिळाली. त्यात लिहिलं होतं, "संकेत, कालच्या पावसाच्या रात्री मॅडमच्या घरी खूप मजा आली ना? माझ्याकडे तुमच्या दोघांचे काही फोटो आहेत. भेटायचं का?" माझे हातपाय लटपटू लागले. आमचं हे गुपित कोणाला तरी कळणार होतं. कोण होता तो, जो आमच्यावर नजर ठेवून होता? आणि तो काय करणार होता? ती चिठ्ठी वाचल्यापासून माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. वर्गात मॅडम आल्या आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. पण माझ्या चेहऱ्यावरचं उडालेलं रक्षण पाहून त्यांना काहीतरी अघटित घडण्याचा संशय आला. मधल्या सुट्टीत मी त्यांना गपचूप लायब्ररीमागे बोलावलं आणि ती चिठ्ठी दाखवली. चिठ्ठी पाहताच मॅडमचा चेहरा पांढरा झाला. "संकेत, जर हे फोटो कोणाकडे गेले तर माझं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त होईल." त्या रडवेली होऊन म्हणाल्या. मी त्यांचे हात हातात घेऊन म्हणालो, "मॅडम, घाबरू नका. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमची इज्जत धुळीला मिळू देणार नाही." उद्या त्याने मला जुन्या वाड्यामागे बोलावलं आहे. मी तिथे जाऊन माझा पत्ता लावीन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्या पडक्या वाड्यापाशी पोहोचलो. काळोखा दाटून आला होता. तिथे एक आकृती उभी होती. तो व्यक्ती जवळ आला आणि टॉर्चचा प्रकाश माझ्या तोंडावर पडला. तो दुसरा तिसरा कोणी नसून आमच्या वर्गातला दुसरा संकेत होता. "तू?" मी आश्चर्याने विचारलं. तो सुटकेत हसला. "हो, मीच. मॅडमनी मला मागच्या महिन्यात सगळ्यांसमोर अपमानित केलं होतं ना, तेव्हा मी ठरवलं होतं की हिची इज्जत काढीन आणि तू तर तिला सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवलंस. माझ्याकडे तुमचं पावसातील त्या रात्रीचे व्हिडिओ आहेत. जर तुला हे सगळं थांबवायचं असेल तर ₹5,00,000 दे. नाहीतर उद्या सकाळी हे व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर असतील." माझ्या अंगातील रक्त उसळलं. पण मी शांत राहिलो. मला माहीत होतं की रागापेक्षा डोकं वापरणं गरजेचं होतं. मी म्हणालो, "ठीक आहे, पैसे मिळतील. पण मला खात्री हवी आहे की तुझ्याकडे ते व्हिडिओ आहेत." त्याने मोबाईल काढला आणि मला व्हिडिओ दाखवू लागला. त्याचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये होतं. नेमकी तीच संधी साधून त्याच्यावर झडप घातली. आयुष्यात तुंबळ हाणामारी झाली. तो सडपातळ होता आणि मी जिममध्ये कमावलेला गडी. मी त्याला जमिनीवर दाबून धरलं आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याच वेळी मागून मॅडम तिथे आल्या. त्यांच्या हातात पोलीस इन्स्पेक्टर होते. मॅडमनी आधीच पोलिसांना कळवलं होतं. "संकेत, तुला वाटलं का मी इतकी कमकुवत आहे?" मॅडम त्या मुलाकडे बघत गर्जल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यांच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट करण्यात आला आणि प्रत्येक कडक ताकीद देऊन नेण्यात आलं. त्या रात्री सगळं शांत झाल्यावर मॅडम आणि मी त्यांच्या बाल्कनीत उभे होतो. चांदण्याचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला. "संकेत, आज तू माझं फक्त प्रेमच नाहीत तर माझी इज्जतही वाचवलीस." त्या म्हणाल्या आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्या रात्रीचा रोमॅन्स अधिकपेक्षा आज काहीतरी वेगळाच होता. त्यात फक्त वासना नव्हती तर एक अढळ विश्वास होता. आम्ही रात्रभर एकमेकांच्या मिठीत होतो.
आता पुढे काय आता पुढे काय आहे मॅडम? मी फक्त विचारलं. त्या हसल्या आणि म्हणाल्या, "आता तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. 12वीची 12वीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास हो. हे नातं जगासमोर कधीच येणार नाही. पण माझ्या हृदयात तू नेहमी माझा लाडका संकेत राहशील." कॉलेजमध्ये आजही जेव्हा माझ्यासाठी त्या कडक शिक्षिका मॅडम आजही त्या वर्गात आल्यावर सगळा वर्ग थरथर कापतो. पण कोणालाच माहीत नाही की त्या शिस्तप्रिय मॅडम हृदयाची किल्ली फक्त माझ्याकडेच आहे.